केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी बॅकफुटवर गेले। सोमवारी सरकारकडून संसदेत नवं विधेयक मांडलं जाणार आहे। मात्र त्याआधीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची नवी रणनीती आखली आहे। पाहुयात यावरचा हा रिपोर्ट। रस्त्यावरची लढाई संपली, आता थेट संसदेत। राहुल गांधींच्या भूमिकेनं अधिवेशन वादळी ठरणार। सदन की मर्यादाओं को सीजीपी नंतर विरोधक संसद गाजवणार। संसद की मर्यादा नहीं बनती है। दिल्लीतील आंदोलनानं केंद्र सरकारला हादरून सोडलंय। मात्र रस्त्यावरील आंदोलनात आक्रमक झालेली जेनझी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने शांत झाली असली तरी आता या लढाईचा केंद्रबिंदू थेट संसदेकडे सरकलाय। जनक्षोभाचा दणका बसल्यानंतर विरोधक आता विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, शिक्षण व्यवस्था या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहे। अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात गेला। आता दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळानं होऊन स्थगन प्रस्ताव येण्याची चिन्ह आहेत। विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि मागण्या आता संसदेच्या पटलावर कायदेविषयक चर्चेच्या रूपाने येणार आहेत। रस्त्यावरची लढाई संपली आहे, आता विरोधक संसद गाजवण्याच्या तयारीत आहेत। इतकंच नव्हे तर राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून खरमरीत पत्रही लिहिलंय। Mr. Amit Shah, directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. So that for us is a fundamental issue. We will not accept our own forces shooting the future of India. So that is going to be a major issue in Parliament. इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलानं ही आक्रमक पवित्रा घेतलाय। सपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संसदेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना जाब विचारू असं म्हटलं। तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी ही मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। छात्रों की गलती क्या है? पेपर लीक छात्रों ने किया है कि सरकार ने किया बैठकर कि या सरकार के अधिकारियों ने और दलालों ने किया है? उनको तो सजा नहीं मिल रही, लेकिन छात्रों पर लाठी और गलत मुकदमे और गोलियां बरसाई जा रही है। तो हम तो चाहेंगे, अगर ईमानदार पुलिस को भी सलाह है, ईमानदारी से अपना ड्यूटी करें, वरना समय बदलते देर नहीं लगता। दरम्यान सोमवारी संसदेत पेपर फुटीवर सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच चलो पीएम हाऊस अशी हाक देणार। राजघाटावर महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी खासदारांना घेऊन जाणाऱ्या राहुल गांधींनी मनसुबे स्पष्ट केले। विरोधकांच्या 2 मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही, याचा पुनरुच्चारही राहुल गांधींनी केलाय। त्यामुळे नव्या सुधारणा विधेयकावर दोन्ही सभागृहात सकारात्मक चर्चा होणार का, संसदेतली कोंडी फुटणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।